कोण्या गावाला गेलं की सर्वात जास्त दुर्लक्ष होतं ते म्हणजे देवांकडे. देवांची अंघोळही होत नाही, त्याच्यानंतर जो कपडा चेंज करतो आपण तो पण नाही, आणि थोडी 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 त्याच्यावर धूळ जमा होते तिथे. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पण बऱ्यापैकी धूळ जमा झालेली होती, ती साफ केली. अगोदर स्टूलवर ठेवलेले होते, पण आता काही मूर्त्या अशा आहे, यांनी मागच्या वर्षी पंढरपूरवरून विठ्ठल रुक्माईची आणलेली होती, ती अशी शोपीससारखी ठेवावीशी वाटत नाही, आणि ठेवली समजा बाहेरच्या रूममध्ये वगैरे तर पूजा करताना त्याची पूजा पण चांगली होत नाही. तर अगोदर स्टूलवर होते हे मूर्ती गणपती बाप्पाची. पण म्हटलं आता बाकीच्या ज्या काही मूर्त्या आहेत, विठ्ठल रुक्माईची आहे, परत ताईनं केदारनाथवरून ते मंदिराचं असं हे आणलेलं आहे, तर ते पण, तर त्याच्यासाठी थोडी जागा मोठी पाहिजे होती. तर हा टीपॉय अगोदरचा जो सोफा होता माझा, तर त्याचा आहे, तर त्याच्यावर ठेवणार आहे आता मूर्ती. अगोदर ठेवलेली होती तर कपडा होता, आणि ही मूर्ती अशी आहे की खालचा जो चौरंग आहे त्याचा तिरपा आहे, आणि मूर्तीची जी चेहरा आहे तो सरळ ठेवायचा असला तर तो चौरंग तिरपा करावा लागतो, आणि त्याच्याचमुळे तो खाली कपडा जर ठेवलेला असला तर कपडा पूर्ण असा जमा होऊन जातो. मागच्या वेळेस ठेवला होता मी, पण तो जमा झालेला कपडा असा वेगळाच दिसतो, तर त्याच्यामुळे यावेळेस नुसती पाटावरच ठेवली. आणि आजूबाजूला मग जे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ती ठेवली. मूर्ती खूप छान आहे ही, आणि मागच्या वर्षी पंढरपूरवरूनच आणलेली आहे आषाढीला. आषाढी वारी यांची दरवर्षी असतेच, तर तशी देवघरामध्ये पितळची आहे, पण ही पण आणली होती, आणि त्याला हार केलेले आहे मी शेजारच्या ताईकडे. झाड आहे याचं नाव नाही आठवून राहिलं मला आता. तर ते झाडाचे जे मणी आहेत हे विठ्ठलाचे खूप आवडीचे आहेत. कोणाला जर नाव याचं माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे माहिती होतं पण आता आठवून नाही राहिलं. तर त्या जे हार आहे ते घातले, त्याच्यानंतर छान असा कळस वगैरे मांडला ते, आणि तुपाचा दिवा लावला. तुपाचा दिवा लावत असते मी एक, आणि एक तेलाचा असतो. तर म्हटलं तेलाचा आणि तुपाचा एका शेजारी ठेवल्यापेक्षा तुपाचा इकडे ठेवू आणि तेलाचा तिकडे. तर अगोदर गणपती बाप्पाचं सगळी पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आता देवघरामध्ये पण बरीच धूळ जमा झालेली आहे, आणि पूर्ण डीप क्लिनिंग जर करायचं म्हटलं तर 1-2 तास तरी सहज जातो. आणि जसा जसा पावसाळा सुरू होतो, सणवार यायला लागतात, तसं तसं देवाचं असं म्हणजे देवाच्या जवळ पूर्ण त्यांचे करण्याचं असं थोडासा उल्हास वेगळाच येतो. तर म्हणजे ती माझी सवय आहे. प्रत्येकाची आपापली वेगळी असेल, पण जेव्हा सणवार जवळ येतात तसं मला देवाचं जास्त करावं असं वाटतं. आणि जेव्हा उन्हाळा असतो आणि सणवार संपतात तेव्हा असं थोडंसं कुठेतरी आळस आल्यासारखं वाटतो. आणि आता सणवार जवळ सुरू येणारच आहे. आता वटपौर्णिमा आहे, परत एकदा सण सुरू झाले की सुरूच होतात. हे पण पूर्ण डीप क्लिनिंग करणार आहे. पूर्ण जे आहे कपडा वगैरे चेंज करत असते मी. आणि ही आणलेली आहे ताईने केदारनाथवर. ते पूर्ण असं मंदिराचं प्रतिकृती आहे, छान दिसते. तर ती पण इथेच ठेवणार आहे. म्हणजे रोज आपण दिवा अगरबत्ती लावल्या जाते, थोडीफार पूजा होते, आणि शोपीससारखंच ठेवलं की त्याची पूजाही होत नाही आणि धूळच म्हणजे होत असते. त्यानंतर पूजा पूर्ण केली, आणि ही फरशी पण थोडंफार तेल उडतंच त्याच्यावर, तर ती पूर्ण घासून घेतली लिक्विडनं आणि पुसून पण घेतली. देवघर स्वच्छ आणि पाहिल्यानंतर असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर अमावस्या होती आज. हळदीचं लेप पण आमच्या इकडे करतच नाही कोणीच, पण मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की हळदीच्या लेपनानं खूप फायदा आहे. तर मी बऱ्याच वेळा करत असते, व्हिडिओमध्ये नाही दाखवत, पण गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातलं प्रत्येक गुरुवारी तर करतेच. त्याच्यानंतर मध्ये पण एखाद्या गुरुवारी अमावस्या एखादा सण असला तेव्हा, असं कंटिन्यू प्रत्येक गुरुवारीच करते असं नाही, कारण इकडे कोणी करतच नाही हळदीच्या लेपनाचं असं काही फारसं महत्त्व कोणाला. पण जेव्हा आपण सर्च करतो की हळदीच्या लेपनाचे फायदे काय आहे, तर बरेच आहे. तुम्ही सर्च करून पहा, हळदीच्या लेपनाचे फायदे खूप आहे. पण कोणी करत नाही, त्याच्यामुळे कसं असतं सगळ्यांनी केलं की आपल्याला पण नाही करायचंच, करावंसंच लागतं असं असतं. पण मी करत असते, क्वचितच करते, पण जास्त नाही करत. तर हळद आणि त्याच्यामध्ये गोमूत्र घेतलेलं आहे. हे काही विकतचं नाही, गाईचंच आहे समजा. म्हणजे याचं पतंजलीमध्ये किंवा केंद्रामध्ये विकतचं पण असं आयतं पण मिळतं. तर ते पूर्ण जो उंबरठा आहे त्याला लावून घेतलं, हळद कुंकू लावलं. आणि रांगोळीच्या बऱ्याच ताईंना रोज रांगोळी हवी आहे, तर छोटीशी रांगोळी
जे काय काढत असते मी ती काढत जाईन अशी, म्हणजे नवीन विशेषता असतातच काही ना काही. तर अगदी पटकन काढण्याचं स्वस्तिक आणि दिसायला पण खूप छान दिसतं आहे. आम्ही रांगोळीचा क्लास केला होता तेव्हा त्याच्यामध्ये हे शिकवलं होतं त्या ताईने. तर ते काढलं, रंग वगैरे भरला आणि त्याच्यानंतर रात्री या मिरच्या पूर्ण खुडल्या. आता उन्हामध्ये चांगल्या वाळवायच्या, याच्यात तिखट करायचं आहे लाल मिरची पावडर. तर 2 प्रकारच्या मिरच्या घेणार आहे. मागे केलं होतं मी एकदा तिखट, तर ते खूप फिका आहे. असं तरीसाठी वगैरे टाकण्यासाठी चांगलं आहे ते, पण भाजीसाठी टाकायचं म्हटलं की ते तिखटपणा त्याला खूप कमी आहे. त्याच्यामुळे ह्या तिखट मिरच्या आहे खूप, याचं नाव काही मला माहिती नाही. आणि ही काश्मीरी मिरची, हे दोन्ही मिक्स केलं की ते पण तिखट चांगलं होतं. तर पूर्णपणे ह्यास न दळता त्याच्यामध्ये ह्या 1 किलो आहे आणि ह्या 1 पाव. तर दोन्हीचं प्रमाण असं जर केलं तर म्हणजे तरी पण चांगली येते आणि चव पण येते आणि तिखटपणा पण भरपूर आहे याला. ही खूप तिखट आहे मिरची. तर ह्या आता चांगल्या उन्हामध्ये वाळवायच्या आणि चक्कीमधून दळून आणायच्या. कडक ऊन आहे तर वाळतात दिवसभर. शिमला मिरचीची भाजी केली आणि त्याच्यानंतर इकडे मुंगाची उसळ. छान लागते या दिवसामध्ये आणि ही भाजी पण चांगली लागते बेसन टाकून. पूर्ण अधिक महिना संपत आला पण धोंडे काही अजून केले नव्हते. सुरुवातीला काही दिवस तर गावाकडेच गेली आणि तिकडून आल्यानंतर मग घरातले कामं म्हटलं करू असं करता करता तसे माहेरून देवाला वगैरे वाहिले, पण इथले बाकी होते. आणि आज आता अमावस्या आहे, म्हटलं चला आज धोंडेही करूया आणि दिवे पण करायचे आहे. तर 33 दिवे करणार आहे आणि 33 धोंडे गाईचे, त्याच्यानंतर 5-5 देवाचे. तर पाहू आता किती करावे लागतात. तर डाळ चांगली शिजवून घेतली. येळवणी निघतं पण तिखट काही करणार नाही त्याच्यामुळे येळवणी काढणार नाही. ज्या पेल्याने डाळ मोजून घेतली त्याच पेल्याने साखर मोजून घ्यायची. आम्ही थोडं कमी गोड खातो तर त्याच्यामुळे डाळीमध्ये साखर पण तेवढीच टाकणार आहे मी. तर पूर्ण ग्लासभर डाळ होती तर त्याला थोडी कमी साखर घेत असते. कणिक मळून ठेवली आणि आता पुरण थंड होईपर्यंत दिवे करून घेणार आहे. दिवे करण्यासाठी थोडी घट्ट कणिक मळायची. जी पोळ्याची करतो आपण त्या पद्धतीची नाही, तर घट्ट केली की चांगले दिवे होतात. अगोदर मी पूर्ण या पद्धतीचे गोल गोल करून घेतले म्हणजे मग मोजत बसायचं टेन्शन नाही. तर दिवे करून घेतले आणि धोंडे पण करून घेतले होते. दिवा करण्याची आपापली वेगवेगळी पद्धत आहे. कोणी थोडंसं त्याला वेगळं करतं समोरून असं, कोणी नुसतं गोलच ठेवतं. तर ज्या पद्धतीने तुम्ही करत असाल त्या पद्धतीने करायचे आपले. तर सर्व दिवे करून घेतले, त्याच्यानंतर धोंडे तळून घेतले आणि दिवे उकडून घेतले. तर उकडताना पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही. पूर्ण दिवे लगेच उकळी येतात. तर धोंडे तळेपर्यंत इकडे दिवे पण चांगले उकळले होते. एका ह्याच्यामध्ये काढून त्याच्यानंतर ताटामध्ये आणि पूर्ण दिवे हे तुपाचे लावणार आहे. दिवे लावल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं आणि वेगळंच वाटतं. काहीतरी पूजा करायला लागलं की घरामध्ये प्रसन्नता खूप असते. असं काही करायला लागलं की. देवाचे पूर्ण काढून घेतले आणि गाईचे 33 ते पण बाजूला काढून घेतले. तर प्रत्येक वाटीमध्ये ठेवले 5-5 देवाचे. देवघरामध्ये गणपती बाप्पाचे, तुळशीसमोर, परत बाहेर एक महादेवाची पिंड आहे माझी आणि गजानन महाराजाचे मंदिरामध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर गाईला दिले. तर गाईला काही द्यायचं असलं किंवा बाहेर काही द्यायचं असलं की रिचीला खूप जिवार येते. गाईला पूर्ण 33 देऊन टाकले आणि त्यातले 1-2 कुत्र्याने पण खाल्ले. आता त्याला पण नाही काही करू शकत आपण. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.